बघा, विपक्षाला त्यांना दुसरा मुद्दा मिळत नाहीये म्हणून ह्या मुद्द्यावर घेऊन बसले की चोरले, हे केले, ते केले. हा मुद्दा घेऊन बसल्यानंतर त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळणार असं त्यांचा उद्देश असेल तर ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. आमचे देवाभाऊ आम्हाला लाडकी बहीण योजना, आयुष्यमान योजना आणि प्रत्येक महिलाला घरपोच शेगडी केली आहे, सिलेंडरचं व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्रींनी घरोघरी ज्या गरीब लोकांना मदत कशी मिळावी याची योजना आखलेली आहे आणि BMCला हे कबूल करावं लागलं की गरीब लोकांना कसे पुढे हे करायचं हे मुख्यमंत्र्यांनी आमच्यापर्यंत योजना पोचवलेल्या आहेत. म्हणून मी मुख्यमंत्र्याचे खूप खूप धन्यवाद करते. आमच्या तळागाळातल्या लोकांना त्यांच्या वतीने मी त्यांचं खूप 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 अभिनंदन करते त्यांच्यासाठी. महाराष्ट्र मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं काम इतके वेगाने आहेत जे त्यांनी 2020ला मेट्रो स्टेशनचे जे कामं सांगितले होते त्यांनी ते 25पर्यंत मी कंप्लीट करणार असं त्यांनी जे आम्हाला हमी दिली होती ते पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही कोणी जुमारू शकत नाही आणि कोणी काही बोलू शकत नाही हे मी त्यांना आव्हान करू इच्छिते. अपक्षवाल्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांना बोट दाखवण्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांनी असं कोणतंही काम केलं